कोंबड्यांचं प्रॉपर फीड काय असतं, कोंबडी पालनामध्ये कोंबड्यांना आपण कोणत्या प्रकारचं खाद्य दिलं पाहिजे किंवा त्यांचं जे काय फीड आहे ते कशा प्रकारे तयार केले जातं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून कुक्कुटपालनामधील खाद्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल. तर नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक माने, मी गावरान कुक्कुटपालन करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोंबड्यांचं जे काही खाद्य आहे किंवा फीड आहे ते कशा प्रकारे तयार केले जाते हे सांगणार आहोत. तर तुम्ही हे पाहू शकता, आपण आपल्या कोंबड्यांना दररोजच्या आहारामध्ये कोणत्या प्रकारचं खाद्य देतो हे तुम्हाला समजण्यासाठी हे आपण अशा प्रकारे एका प्लेटमध्ये खाद्य घेतले आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता, इथे तांदूळ, गहू, सोयाबीनचा समावेश केला आहे. त्यानंतर आपण मका घेतला आहे. त्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये DOC आणि ज्वारी आणि थोड्या प्रमाणामध्ये सिलिग्रेट दिला आहे, जेणेकरून कोंबड्याच्या शरीरामधील जी काही कॅल्शियमची कमतरता आहे ती पूर्णपणे भरून येईल. तर यामुळे काय होतं, आपण कोंबड्यांना खाद्यामध्ये वेगवेगळ्या घटकाचा वापर केला पाहिजे, जेणेकरून कोंबड्यांना जे काही पोषक आहार आहे तर ते भेटून जाईल. त्यामुळेच आपल्या कोंबड्या ह्या निरोगी राहतील किंवा त्यांची जी काही हेल्थ आहे किंवा रोगप्रतिकारशक्ती आहे तीही वाढेल, जेणेकरून आपल्या कोंबड्या जास्त प्रमाणामध्ये आजारी पडणार नाहीत. आणि सिलिग्रेटमुळे काय होते की जे आपल्या अंड्या उत्पादन आहे त्या अंड्या उत्पादनामध्ये वाढ होते किंवा अंड्याचं जे काही कवच आहे ते चांगल्या क्वालिटीचे राहते, जेणेकरून आपल्याला अंडे उत्पादनामध्ये ह्या सिलिग्रेटचा फायदा होतो. त्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, आपल्या दररोजच्या फीडमध्ये मका जे आहेत त्यांचा समावेश जास्त करायचा आहे आणि थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला DOC वापरायचं आहे, जेणेकरून त्यांची जी काही चरबी आहे किंवा त्यांचं वजन जे काय आहे ते मेंटेन राहील. त्यामुळे काय होणार आहे की आपली जी कोंबडी आहे ती कुपोषित राहणार नाही किंवा तिचे जे काही वजन आहे ते हलके होणार नाही. तर आपल्याला कुक्कुटपालनामध्ये आपले जे काही फीड आहे त्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून कुक्कुटपालनामध्ये होणारा जो काही लॉस आहे तो आपल्याला होणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही कसं तयार केलं जातं किंवा मशीनमध्ये घालून ते भरून कोंबड्यांना कसं खायला दिलं जातं हे दाखवणार आहोत. तरी तुम्ही पाहू शकता, आपण ही काल फीड तयार केलेलं होतं, कोंबड्या कशा प्रकारे हे फीड खात आहेत आणि या फीडमध्ये आपण कोणत्या कोणत्या घटकाचा समावेश केलेला आहे तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे. तर चला पाहूया आपण मशीनमध्ये घालून हा भरडा कशा प्रकारे तयार करतो. आणि कोंबड्यांना या आपण टोपल्यामध्ये हे जे काही सर्व मिश्रण आहे ते केले आहे. आता तुम्हाला संपूर्ण काय दिसणार नाही, त्यामुळे आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवलेले होते की बाबा प्रत्येकाला समजलं पाहिजे की कोणत्या प्रकारचे फीड आपण कोंबड्यांना देतो. त्याचबरोबर आपण एक वेळेस दिवसातून हे फीड देतो आणि कोंबड्यांना एक वेळेस आपलं जे काय शेतामधील माळवा असेल किंवा आपण बाजारातून जे काही वेस्टेज घेऊन येतो तेही कोंबड्यांना आपण दिलं पाहिजे. आपण जास्त बाजाराकडे आमच्या शेडवरती आपण बाजारातलं न आणता आपल्या शेतामध्येच पालक म्हणा, टमाटे या शेवगा यांचा वापर कोंबड्यांना करतो, जेणेकरून त्यांची जी काही हेल्थ आहे ती चांगली राहते. तर तुम्ही पाहू शकता आपल्या शेडवरती जे काही पक्षी आहेत ते त्यांची वाढ कशा प्रकारे झालेली आहेत. आता या पक्ष्यांना 3 महिने पूर्ण होत आहेत, अजून 3 महिने कंप्लीट व्हायला यांना 10-15 दिवसाचा कालावधी, 2.5 महिन्याचे हे पक्षी आहेत. तर यांचे वजन किंवा यांचा जी काही हेल्थ आहे यांची, तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे यांची वाढ झालेली आहे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खाद्याचाच असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे की कशा प्रकारे आपण कोंबड्यांना खाद्य दिलं पाहिजे. आपण सकाळच्या वेळेस कोंबड्यांना हे खाद्य टाकतो आणि दुपारून जे काय आपले वेस्टेज आहे तर ते कोंबड्यांना टाकतो. त्यामुळे काय होते की आपला जो काही खाद्यावरचा खर्च आहे तोही कमी प्रमाणामध्ये होतो आणि आपल्याला जास्त प्रॉफिट शिल्लक राहते. तर आपल्याला संपूर्ण शेड ही फक्त आपलं काय जे काय वेस्टेज आहे, हॉटेल वेस्टेज म्हणा किंवा भाजीपाला वेस्टेज, यावरही ठेवायचं नाही, जेणेकरून त्या फीडमधून जे काही त्यांना घटक मिळणार आहेत तर ते वेस्टेजमधून कमी मिळते. त्यामुळे काही मित्रांची काय प्रॉब्लेम असते की आम्ही त्यांना वेस्टेज खायला भरपूर देतो पण कोंबड्यांची वाढ होत नाही किंवा कोंबडी जास्त आजारी पडतात. तर ते कसं आहे की जे आपण फीडमधून त्यांना मिळणार आहे जे घटक त्यांच्या शरीरासाठी किंवा त्यांच्या वाढीसाठी, तर ते फक्त आपल्याला वेस्टेजमधून मिळणार नाही. आपण वेस्टेज यूज काय करायचं आहे की
जो का आपला खाद्यावरचा खर्च आहे तो जास्त प्रमाणामध्ये न होता तो कमी प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे. त्यामुळे आपण हॉटेल वेस्टेज किंवा भाजीपाला वेस्टेजचा वापर करायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता आपण कोंबड्या कशा प्रकारे खाद्य खात आहेत. तर चला आता आपण भरडून दाखवतो तुम्हाला की बाबा आपले जे काही फीड आहे तर ते कशा प्रकारे तयार होते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपलं जे काही खाद्य आहे ते आपण भरडून झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपण आपल्या मशीनमध्ये हा चारा बारीक केलेला आहे. तर याचे जे काही प्रमाण आहे तर ते किती प्रमाणामध्ये घ्यायचं कोणतं खाद्य हे त्यावर डिपेंड करते की तुमच्या शेडमध्ये किती पक्षी आहेत. तर आपण कोंबड्यांना सरासरी दिवसाला आपल्याला आता सध्या वेळेस तर एक पक्षी 40 ते 50 ग्राम खाद्य आपल्या इथं खातो. तर त्या मानाने आपण 40-50 किलो आपला 1000 पक्षाचा शेड आहे तर त्या मानाने आपण 40 ते 50 किलो खाद्य दिवसाला भरडून घेतो. तर आपण 1-2 दिवसाचा स्टॉक करायचा आहे जेणेकरून काय आपल्याकडे लाईटचा वगैरे प्रॉब्लेम आला तर आपल्याला खाद्यामध्ये प्रॉब्लेम होणार नाही. तर तुमच्याही शेडवरती जेवढे काही पक्षी आहेत तर त्या पक्ष्यांच्या संख्येनुसार आपल्याला खाद्य भरडून घ्यायचं आहे. तर यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला जे काही सोयाबीनचा वापर आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये करायचं नाही. तर याचे कारण असं आहे की सोयाबीनामध्ये तेलाचे जे काही प्रमाण आहे तर ते जास्त असते. तर कोंबड्यांना त्यामुळे फॅट जास्त वाढतो जेणेकरून कोंबड्या पुन्हा दगावू शकतात किंवा त्यांची मॉर्टॅलिटी जास्त होते. तर आपल्याला फीडमध्ये आपल्या शेडवरती अशा प्रकारची काळजी घ्यायची आहे. तर आजची जी काय माहिती आपण दिली व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे काय मित्रांना कुक्कुटपालनामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कुक्कुटपालनामध्ये माझा आलेला अनुभव तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येईल आणि तुम्हालाही कुक्कुटपालनामध्ये मदत होईल. धन्यवाद.